चिमुकलीने भिकाऱ्याला दिले 10 रुपये, पण पुढे असं काही घडलं की विश्वास बसणं कठीण झालं. भिकारी आहे म्हणून 10 रुपये दिले, पण त्यानंतर जे काही घडलं ते पाहून चिमुकलीसह तिची आई वडील दोघेही हादरून गेले. नेमकं त्या ठिकाणी काय घडलं? तो माणूस खरंच भिकारी होता का, की यामागे काही वेगळंच सत्य दडलं होतं? या प्रश्नांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं डोकं गरगरायला लागलं. तो रस्ता फारसा गजबजलेला नव्हता. मधल्या जागी एक वृद्ध माणूस मळकट कपडे घालून जमिनीवर बसलेला, अंगावर चादर, डोळ्यात थकवा, चेहऱ्यावर वयाची खोल रेख. त्याने हात पुढे केल्यानंतर त्याने शांतपणे भीक मागितली. कुणाकडेही तो जास्त वेळ पाहत नव्हता. कुणी दिलं तर घेत होता, नाही दिलं तर काहीही न बोलता तो निघून जात होता. पाहणाऱ्याला तो अगदी सामान्य भिकारीच वाटत होता. तेवढ्यात त्या रस्त्याने एक कुटुंब चालत आलं. आईवडील आणि त्यांची लहानशी चिमुकली. साध्या कपड्यातली, निरागस चेहऱ्याची ती मुलगी आजूबाजूला कुतूहलाने पाहत चालली होती. अचानक तिची नजर त्या जमिनीवर बसलेल्या बाबांवर गेली. काही क्षण ती थांबली. आईवडिलांनी पुढे चालायला सांगितलं, पण मुलीचे पाय तिथेच थबकले. त्या मुलीने बाबांकडे पुन्हा एकदा पाहिलं. त्यांच्या डोळ्यात वेदना होत्या, पण मागणी नव्हती. ते दृश्य तिला कुठेतरी आतून हलवून गेलं. तिने ते थेट आपल्या खिशात हात घातला. आईवडिलांना काही कळायच्या आत तिने 10 रुपयांची नोट काढली आणि हळूच त्या बाबांच्या हातावर ठेवली. ते दृश्य पाहून आईवडीलही थोडे थांबले. चिमुकलीने दिलेले 10 रुपये काय फार मोठी रक्कम नव्हती, पण तिचा तो निरागस हावभाव फार काही सांगून जात होता. बाबांनी आधी नोटेकडे पाहिलं, मग क्षणभर मुलीच्या चेहऱ्याकडे. त्या क्षणी सगळं अगदी शांत झालं होतं. बाबांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. त्यांनी काहीच ते बोलले नाहीत, फक्त ते नोट हातात धरून बसले. चिमुकली समाधानाने आईवडिलांकडे पाहू लागली, जणू तिने खूप मोठं काम केल्यासारखं. आईवडीलही मनातल्या मनात तिला शाबासकी देत होते, पण इथून पुढे जे घडलं त्याची कुणालाही कल्पना नव्हती. क्षणभरानंतर त्या बाबांनी हळूच हात पुढे केला. सगळ्यांना वाटलं ते कदाचित आशीर्वाद देणार. चिमुकलीही शांत उभी राहिली, पण अचानक बाबांनी जे केलं ते पाहून सगळेच गोंधळून गेले. त्यांनी दिलेले तेच 10 रुपये परत उचलले आणि थेट मुलीच्या खिशात ठेवले. चिमुकली एकदम गोंधळली. तिला काही कळेना. ती बाबांकडे पाहू लागली. आईवडिलांनाही धक्का बसला. भिकारी पैसे परत देतोय, हे काय चाललंय? आसपासचे 2-4 लोकही थांबले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. त्या बाबांनी अजूनही एक शब्द उच्चारला नव्हता, पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. ते हळूच मुलीकडे पाहत होते, जणू काही सांगायचं होतं, पण शब्दांची गरज त्यावेळी नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाचा भाव होता. आईने धीर करून विचारायचा प्रयत्न केला, बाबा, तुम्ही पैसे का घेत नाही? पण बाबांनी फक्त डोळ्यांनीच उत्तर दिल्यासारखं केलं. ते हसले आणि खाली मान घातली. त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं, इथे काहीतरी खोल अर्थ आहे. क्षणभर सगळे शांत उभे होते. चिमुकलीच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्न होते. तिला वाटत होतं आपण काही चूक केली आहे का? पण बाबांच्या डोळ्यात ना राग होता ना तिरस्कार. उलट तिथे कृतज्ञता होती. अशी कृतज्ञता जी शब्दात मांडता येत नाही. तेवढ्यात बाबांनी हळूच हात जोडले. त्या एका कृतीतून त्यांनी सगळं सांगून टाकलं. त्यांनी जणू हे दाखवून दिलं की मुलीचं निरागस मन आणि मदतीची भावना ही त्या 10 रुपयांपेक्षा कितीतरी मोठी आहे. ते पैसे नाकारून त्यांनी भीक नाकारली नाही, तर मुलीच्या दयाळूपणाला मान दिला. त्यांनी दाखवून दिलं की मदत फक्त पैशानेच केली जात नाही. कधीकधी कोणीतरी थांबणं, कोणीतरी पाहणं, कोणीतरी समजून घेणं हाच सर्वात मोठा आधार असतो. आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. चिमुकलीला तेव्हा कदाचित पूर्ण अर्थ समजला नसेल, पण तिच्या मनात काहीतरी खोलवर कोरलं गेलं होतं. त्या एका क्षणाने तिला आयुष्यभराचा धडा दिला होता. म्हणूनच हा व्हिडिओ पाहून लाखो लोक भावूक झाले, कारण इथे चमत्कार पैसा नव्हता, चमत्कार माणुसकीचा होता.